छत्रपती संभाजीनगरमधील शिंदेंच्या शिवसेनेचे आणखी एक नेते वादाच्या भोवऱ्यात सापडलेले आहेत। खासदार संदीपान भुमरे आणि त्यांचा मुलगा आमदार विलास भुमरे यांच्या ड्रायव्हरला मिळालेल्या जागेवरून दोघेही चर्चेत आलेले आहेत। संभाजीनगर इथल्या जमीन बळकावल्याचा आरोप परभणीतील वकील ॲडव्होकेट मुजाहिद खान यांनी केलेला आहे। त्यांच्या ड्रायव्हरला सालार जंग कमिटीने गिफ्ट दिल्यावरून सध्या दोघेही चर्चेत आहेत। छत्रपती संभाजीनगर शहरातील मोक्याची जागा रेडी रेकनर दरानुसार तब्बल 150 कोटींची आहे। ही जागा ड्रायव्हरने कशी खरेदी केली असा प्रश्न उपस्थित होतोय। सध्या छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे। पण ड्रायव्हरला गिफ्ट मिळालेल्या जमिनीशी आमचा काही संबंध नाही। तो सकाळी ड्युटीला येतो, संध्याकाळी जातो, त्याचा तो वैयक्तिक प्रश्न आहे असं आमदार विलास भुमरे यांनी स्पष्ट केलेलं आहे। 2023 ला त्याच्यामध्ये आदेश झालं आमच्या फेवरमध्ये। जसं आदेश झालं तसंच यांच्यावर प्रेशर ग्रुप करून हे सन्माननीय मंत्री महोदयांनी त्याच्यावर प्रेशर करून त्याच्या आपल्या ड्रायव्हरच्या नावावर कोट्यवधी रुपयांची प्रॉपर्टी हिबा करून घेतली। माझ्यासोबत सर्व अग्रीमेंट झाले, मी पैसे त्यांना दिलेले, माझं सर्व झाला। आता ते माझ्या नावावर करून घ्यायची वेळ आली की ते त्यामध्ये एंटर झालेत। आणि जसं मला एखाद दिवशी मी ती माझ्या जमिनीवरती मी पाहायला गेलो, तिथं लोक काहीतरी करत होते। मी त्यांना सांगितलं, काय करते बाबा तुम्ही? तर म्हणे, एक तुम्ही कोण आहेत? म्हटलं, मी असं आहे आणि ही जागा मी घेतलेली आहे आणि 10 वर्षापासून मी हा मॅटर चालवत आहो आणि मी सर्व माझ्या नावात सर्व आदेश आहे। नाही म्हणे, हे भुमरे साहेबांनी घेतलेली आहे, मी त्यांचा ड्रायव्हर आहे आणि खूप विश्वासपात्र आहे, तुम्ही इथून निघा, नाहीतर आम्ही तुम्हाला बघून घेऊ। आणि त्यांच्यासोबत आमचे लोक होते ज्यांनी मला लिहून दिलं, त्यांचा मुलगा, त्यांची मुलगी। ते म्हणे, नंतर मला ते सांगितलं की तुम्ही शांत राहा, मला प्रेशर आला, आम्ही तुम्हालाच करून देणार। माझ्या वडिलांचे आणि त्यांचे फॅमिली संबंध आहे, कुटुंब संबंध आहे आमचे। आम्ही त्यांच्याकडे जातो हैदराबादला, ते इथे येते, आले तर आमच्या इथं थांबते। माझे वडील असताना ते इथं थांबायचे काय, त्याच्यामुळे त्यांचे आमचे प्रेमाचे संबंध आणि आमचे नाते होते। त्याच्यामुळे मी त्यांना मदत केली। इथं त्यांचं कोणी नाही आहे, ते इथं आल्यानंतर कागदपत्री काढायला किंवा कुठलं ऑफिस नसतं माहिती असताना त्यांना मी मदत केली त्यांना। आता लोकप्रतिनिधी म्हणल्यावर आम्ही दिवसभर आमच्यासोबत कुणी फोटो काढतो, तिने चोऱ्या केल्या असते, मग आता चोऱ्या आम्ही करायला सांगितल्या? कोणी हाणामारी केसमध्ये गुंततं, त्या हाणामारी केस आम्ही करायला सांगितले का? त्यामुळे राजकीय चिंतड उडवण्याचं काम राहतं। आपण राजकारणात आहे म्हणून आमच्यावर आरोप करण्याचं काम चालतं। तो ड्रायव्हर आहे, त्या ड्रायव्हरच्या वैयक्तिक जीवनाशी माझा काही संबंध आहे? त्याची कुठली जागा असेल, त्याने कोणता इवानामा केला, याशी आमचा कुठलाही मात्र संबंध आहे। शिवसेनेचे खासदार संदीपान भुमरे यांच्या चालकाला गिफ्ट म्हणून मिळालेल्या 150 कोटींच्या जमिनीवरून आदित्य ठाकरेंनी टोले लगावलेले आहेत। हे जे विषय आहेत ह्याच्यावर आपल्याला सगळ्यांना भांडत ठेवतात आणि दुसऱ्या बाजूला ह्यांच्या मालकाच्या घशात सगळी काही महाराष्ट्राची जमीन टाकत गेलेले आहेत। प्रत्येक जिल्ह्यात बघा, जिथे जिथे ही दलाली झालेली आहे, जिथे जिथे असे काही व्यवहार झालेले आहेत। आजच मंत्री कुठचे ते मंत्री नाही, खासदार भुमरे 150 कोटीची जमीन गिफ्ट म्हणून मिळालेली आहे। चांगलं, असं म्हणजे असं जर होत असेल, आम्ही भांडत राहायचं, बाहेर लढत राहायचं आणि ह्या लोकांनी गिफ्ट खेचत घ्यायचं। गिफ्ट जी महाराष्ट्राला मिळाली होती ती नेली गुजरातला आणि दुसऱ्यांची गिफ्ट स्वतःकडे खिशात ठेवायच्या। काय चाललंय म्हणजे महाराष्ट्रात? संदीपान भुमरे यांच्या ड्रायव्हरला 150 कोटींची जमीन गिफ्ट दिल्याप्रकरणी गदारोळ झालेला आहे। जमीन गिफ्ट देणारी मीर मोहम्मद अली खान यांची प्रतिक्रिया समोर आली आहे। वकील मुजाहिद खान जमीन हडप करणार असल्यामुळे जमीन गिफ्ट दिल्याचा खुलासा खान यांनी केलाय। ड्रायव्हर जावेद शेख सोबत आपले घरगुती संबंध असल्याचा मीर मोहम्मद यांचा दावा आहे। भुमरे पिता पुत्रांकडे जावेद काम करत असल्याचं माहिती नाही असा उल्लेख त्यांनी केला। मेरी जायदाद जो औरंगाबाद में है, मीडिया में आया है कि वकील मुजाहिद खान जो परभनी का वकील है मेरी ज़मीन पर कब्जा करना चाहता था। इसको महफूज करने के लिए मैं जावेद शेख के नाम पे हिबा कर दिया हूँ ताकि महफूज रह सके। जावेद शेख से मेरे घरेलू ताल्लुकात है, इस बिना पे मैं
हिबा किया हूँ। और जावेद शेख जो जमाने से मेरे से ताल्लुकात भी है, ये मुझे नहीं मालूम कि एमएलए या एमपी के पास नौकरी करता है। पुढची बातमी। खासदार संदीपान भुमरे यांच्या ड्रायव्हरला 150 कोटींची जमीन मिळाल्याचा प्रकार, ज्याच्यावर अंबादास दानवेंनी प्रश्न उपस्थित केले। या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी सुद्धा त्यांनी केली आहे। आता प्रशासन हा सालार्जन कोण आहे आणि हा कोण ड्रायव्हर आहे जो 150 कोटीची प्रॉपर्टी खरेदी करतो? मग तो 150 कोटीची प्रॉपर्टी भुमरे साहेबाचा ड्रायव्हर खरेदी करत असेल तर मला असं वाटतं मला ती या सगळ्या गोष्टीचा जनतेने विचार करण्याची आवश्यकता आहे। आणि कशा पद्धतीनं लूट, ही लूटच एका हिशोबाने मागे शिरसाड्यांचं प्रकरण आलं, आता भुमरेंचा विषय आलेला आहे समोर।